शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। हिंदुहृदय सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा, धर्मवीर आनंदीगे साहेबांचा, महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे साहेबांचा, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचा। ते शिवसेनेचेच खासदार होते, आता पुन्हा शिवसेनेमध्येच आहेत। आपल्याला सगळ्यांना कल्पना असेल की त्या शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री महोदय यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मला वाटतं की त्यांनी हा निर्णय त्या ठिकाणी केलेला आहे। आज परांजपेजींचं मी शिवसेना प्रवेशामध्ये परत एकदा स्वागत करतो आणि मला वाटतं की शिवसेना त्यांना सांगण्याची काही आवश्यकता नाही आहे। त्यांचा कुटुंबाचा प्रवास हा शिवसेनेमधलाच राहिलेला आहे आणि म्हणून निश्चितपणे त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो। आज शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेनेचं युवा नेतृत्व डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज शिवसेनेमध्ये मी पुन्हा प्रवेश केलेला आहे। शिवसेनेतनच सुरू झालेला माझा राजकीय प्रवास आज पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये कार्यरत होण्याचं मला भाग्य मिळालं। माझे वडील स्वर्गीय प्रकाश परांजपे हे शिवसेनेच्या स्थापनेपासून म्हणजे 1966 पासून शिवसेनेमध्ये होते। शिवसेनेमध्ये ते नगरसेवक, 4 वेळा खासदार झाले। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने मला देखील 2 वेळा लोकसभेमध्ये शिवसेनेचं नेतृत्व करता आलं। मला आठवतं 2008 ची माझी पोटनिवडणूक, माझी उमेदवारी त्यावेळेला आदरणीय शिंदे साहेबांनी नक्की केली आणि संपूर्ण प्रचाराची धुरा त्या पोटनिवडणुकीची शिंदे साहेबांनी आपल्या खांद्यावर घेतलेली। मी उमेदवार म्हणून नौखा होतो। 2009ला ज्यावेळेला दुसऱ्यांदा कल्याणमधनं उभा राहिलो त्यावेळेलाही माननीय शिंदे साहेबांनी पूर्ण लोकसभेच्या निवडणुकीची धुरा सांभाळली होती। शिवसेनेतला आज माझा प्रवास हा पुन्हा सुरू होतोय आणि मला विश्वास आहे की कुठल्याही पदाच्या लालसेने, कुठल्याही अपेक्षेने मी शिवसेनेमध्ये आलेलो नाही। माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब आणि श्रीकांतजी शिंदे साहेब यांना एवढीच विनंती केली की मला संघटनेमध्ये काम करण्याची आवड आहे आणि शिवसेनेची आत्मा हे संघटन आहे। अगदी गटप्रमुख असेल, विभाग प्रमुख असेल, शहर प्रमुख असेल, शिवसेनेमध्ये संघटनेला अनन्य असं महत्व आहे आणि म्हणून मला संघटनेमध्ये जी काही जबाबदारी हे दोघं जण देतील ती प्रामाणिकपणे पार पाडण्याचा मी प्रयत्न करीन। आज या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो। 2012ला माझा प्रवास हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सुरू झाला। श्रद्धेय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार साहेब असतील, सुप्रियाताई असतील, प्रफुल्ल पटेल साहेब असतील, या सगळ्या नेत्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आदरणीय सुनेत्रा वहिनी असतील, पार्थ पवार असतील, जय पवार असतील, यांचे देखील आभार व्यक्त करतो। आणि राष्ट्रवादीमध्ये खऱ्या अर्थाने मला संघटनेची ज्यांनी जबाबदारी दिली ते त्यावेळेचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब असतील, नंतर प्रांताध्यक्ष म्हणून जयंत पाटील साहेब असतील, यांचे देखील आभार व्यक्त करतो। ठाण्याच्या राजकारणामध्ये ज्यांच्या खांद्याला खांदा लावून मी काम केलं ते डॉक्टर जितेंद्र आव्हाड असतील किंवा माझा मित्र नजीब मुल्ला असतील आणि राष्ट्रवादीचे सर्वच कार्यकर्ते, पदाधिकारी ज्यांनी मला स्नेह आणि प्रेम एवढी वर्ष दिली, या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो। आयुष्याच्या या टप्प्यामध्ये शिवसेनेमध्ये कार्यरत होऊन चांगल्या प्रकारचं संघटन उभारण्याचा मी प्रयत्न करीन। जी जबाबदारी माननीय शिंदे साहेब देतील, डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब देतील, ती पार पाडण्याचा प्रयत्न करीन। आज
माझी घर वापसी होते. मी नेहमी राष्ट्रवादीत असताना पण बोलायचं की माझा डीएनए तर शिवसैनिकाचा आहे, कारण शिवसेनेचं बाळकडू समाजकारणामध्ये राजकारणामध्ये घेऊन माझा प्रवास सुरू झाला. आज या निमित्ताने सगळ्यांचेच मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचं प्रभारी पद असेल, प्रवक्ता असेल, मुख्य प्रवक्ता असेल, सरचिटणीस पद असेल, या सर्व जबाबदाऱ्या संघटनेतल्या अत्यंत प्रामाणिकपणे मी पार पाडल्या आणि कुठल्याही प्रकारची नाराजी न ठेवता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देखील आभार मी या प्रसंगी मानलेले आहेत. नाही, अजिबात नाही. मी जसं सांगितलं की मी कुठल्याही प्रकारची नाराजी माझ्या मनामध्ये नाही. काही क्षणापूर्वी मी राष्ट्रवादीत होतो आणि आता शिवसेनेत आलो म्हणून राष्ट्रवादीवर नाराजी व्यक्त करणं हे माझ्यावर संस्कार नाहीत. जिथे होतो तिथे प्रामाणिकपणे होतो. आता शिवसेनेमध्ये आहे, इथे 100% 100% शिवसेना गावागावामध्ये कशी वाढेल हा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल. मी कुठली पदाची अपेक्षाच ठेवली नाही. संघटनेमध्ये काम करण्याचा मला कायम रस राहिलेला आहे. संघटनेमध्ये काम करण्याची जी जबाबदारी पक्ष देईल ती मी प्रामाणिकपणे पार पाडेल. नेमकं असं काय घडलं की तुम्हाला पक्ष सोडावा लागला आणि आज इथे प्रवेश मोठा निर्णय करताय? तुम्ही करता. तुमच्या वेदना ज्या आहेत किंवा तुमचं जे काही भूमिका असेल ती तुम्ही पक्ष नेतृत्वासमोर मांडली का? पक्षात असं काही घडतंय का? काही अनबेल नाहीये का? तर असं आहे की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर कुठल्याच प्रकारची टीका करणार नाही. मी तिथे जी 14 वर्ष काढली ती आनंदात काढली, सगळ्यांच्या आशीर्वादाने काढली, प्रेमाने काढली. त्यामुळे माझ्या मनामध्ये कुठलंही शल्य किंवा दुःख राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडताना नाही. जी त्यांनी जबाबदारी दिली ती मी पार पाडली. शेवटी महायुतीमध्ये शिवसेनेबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देखील सहयोगी आम्ही सदस्य आहोत. पुढच्या येणाऱ्या काळामध्ये महायुतीचं सरकार म्हणून आम्हाला एकत्रितपणे काम करायचंय. त्यामुळे कुठल्याही प्रकारची टीका टिप्पणी किंवा दुःख किंवा वेदना माझ्या मनामध्ये अजिबात नाही. राज्यसभा आणि विधान परिषद सर्वसामान्य कार्यकर्त्याचा सन्मान आणि सत्कार करण्याचं काम जे आहे हे शिंदेसाहेब करतात आणि त्यांच्यावरती विश्वास दाखवून जे आहे ते आज आनंद परांजपेजी शिवसेनेमध्ये त्यांनी पुन्हा आलेले आहेत, प्रवेश केलेला आहे आणि त्यांचं संघटन कौशल्य जे आहे ते आम्हा सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही जो प्रश्न विचारला की आनंद परांजपे आल्यानंतर जे आहे शिवसेनेची ताकद जी आहे कशा प्रकारे वाढणार आहे, नक्कीच शिवसेनेची ताकद जी आहे ही त्यांना असणारा जो अनुभव आहे खासदार म्हणून देखील आणि त्याचबरोबर कुशल संघटक म्हणून त्याचा फायदा जो आहे हा पक्षाला येणाऱ्या काळामध्ये नक्की होईल. पक्ष आपण पाहताय की आज गावोगावी पोचलेला आहे, खेडोपाडी पोचलेला आहे. जेवढ्या निवडणुका झाल्या, लोकसभा झाल्या, विधानसभा झाल्या, नगरपालिका झाल्या, महानगरपालिका झाल्या, शिवसेनेला जे आहे चांगलं यश जे आहे त्या ठिकाणी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली मिळालं. शिवसेनेचं संघटन अजून मजबूत झालं पाहिजे यासाठी सगळे नेते जे बसलेले आहेत, दादा भुसे साहेब असतील किंवा उदय सामंतजी असतील, राहुल शेवाळे जी असतील, सिद्धेश जी असतील, रवी फाटक जी असतील, सगळे शिवसेनेचे नेते जे आहे हे काम करत आहेत, गावोगावी भेटी देत आहेत, वेगवेगळे दौरे जे आहे शिवसेनेचे होत आहेत. शिवसेनेचं संघटन जे आहे हे मजबूत होताना आपण पाहताय. कमी कालावधीमध्ये जास्त निवडणुका ज्या आहे हे शिवसेनेने जिंकल्या. विधानसभेमध्ये कमी जागा लढून जास्त जागा ज्या आहे हे शिवसेनेने जिंकल्या. नगरपालिकेमध्ये कमी जागा लढून जास्त जागा ज्या आहे शिवसेनेने जिंकल्या. येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेची ताकद अजून मजबूत झाली पाहिजे. शिवसेना जी आहे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आज पक्ष संघटना कशी तळागाळामध्ये मजबूत होईल याच्यासाठी काम करते. आता आपण पाहताय की पूर्ण महाराष्ट्रामध्ये SIRचं काम जोरात चालू आहे, BLA नेमण्याचं काम चालू आहे आणि मला वाटतं शिवसेनेचे जे आहे ते आजपर्यंत 1.25 लाखपेक्षा जास्त BLA जे आहे हे नेमून झालेले आहेत, कन्फर्म करून झालेले जे आज ग्राउंड लेवलला काम करतायत. संघटनेची ताकद वाढते आणि आनंद परांजपेजी आल्यामुळे संघटन कौशल्य त्यांच्यामध्ये आहे. एक आम्हाला देखील जो आहे एक सहयोगी जो आहे, एक मित्र जो आहे तो आमच्या खांद्याला खांदा लावून जो काम करेल याचा पूर्ण विश्वास जो आहे तो आम्हाला या ठिकाणी आहे आणि त्यांच्या येण्याने संघटनेची ताकद जी आहे ती येणाऱ्या काळामध्ये वाढणार आहे. शिंदेसाहेब नक्कीच ज्या प्रकारे बाकी सगळ्या लोकांना जबाबदारी देत असतात तशीच जबाबदारी जी आहे ही आनंद परांजपेजींना देखील भविष्य काळामध्ये देतील. आणि ते जे म्हणाले कुठली आज निवडणूक नाही आहे, कुठलीही त्यांनी आता विधान परिषदेच्या निवडणुका देखील झाल्या, राज्यसभेच्या निवडणुका देखील झाल्या,
कुठलेही अटी शर्ती किंवा कुठलीही अपेक्षा ठेवून जे आहे हे आनंद परांजपे साहेब जे आहे शिवसेनेमध्ये आलेले नाहीये. त्यांना शिवसेना संघटना कळते, त्यांना शिवसेना अजून कशी वाढेल याच्यासाठी काम करायचंय आणि कुठलीही अटी शर्ती न ठेवता कुठल्याही निवडणुका नाही. नाहीतर माणूस जेव्हा प्रवेश करतो तेव्हा कुठल्या ना कुठल्या तरी अपेक्षा असतात. आज अपेक्षा कुठल्याच न ठेवता आज त्यांनी जो आहे शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि शिंदे साहेबांवरती त्यांचा पूर्ण विश्वास आहे की शिंदे साहेब जो आहे हा प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम जे आहे ते नेहमी करत असतात. येणाऱ्या काळामध्ये देखील जे आहे चांगली जबाबदारी ही आनंद परांजपे साहेबांना जे आहे हे शिवसेनेकडून शिंदे साहेबांकडून जी आहे ती दिली जाईल. हे पुन्हा